सध्या गावाला खूप भयानक पाऊस पडतोय, पण वातावरण मात्र मस्त झालंय. थंडी सुद्धा तेवढी आहे, त्यामुळे मस्त चुलीच्या हरामधले भाजलेले रताळे खाल्ले. हळूहळू एकेका मेंढीला पिल्लं व्हायला लागली आहेत. अनफॉर्च्युनेटली एका मेंढीचं पिल्लू मेलं, सो आता तिची धार रोज काढावी लागतीये, सड तिचे सुजू नयेत म्हणून. आज आहे दुसरी माळ. घरामध्ये घट बसलेत, त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न आहे. मागच्या वर्षी कॉम्पिटिशन्समुळे मी भारतामध्ये नव्हते दसऱ्याला, पण या वर्षी आहे तर खूप आनंद घेते या सगळ्या गोष्टींचा. नवरात्रीमध्ये मम्मीला आणि आजींना उपवास असतात, सो आता गावी आणि पुण्यातल्या घरी सुद्धा रोजच फराळ. त्याची मजा मात्र मी घेतेय. रोज वेगळे वेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवायचं चाललंय. इनडिरेक्टली माझाही उपवास घडून जातोय. फार्म हाऊस वरती असले की करमूनही जातं आणि मजाही येते. आमच्याकडे आता चेरी टोमॅटोचं हार्वेस्टिंगही सुरू झालंय. बाकी मग आजींसोबतचा टाइम इथे स्पेंड केलेला खूप मौल्यवान आहे आणि फॅमिली सोबत आपण टाइम स्पेंड केलाच पाहिजे.